भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्याकडे जी जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारीकडे वळतो. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलो होतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भावेशकर मॅडम यांनी स्वीकारलं आणि त्यांच्या अध्यक्ष भाषणामधून एका कवितेच्या माध्यमातून संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्त्व आहे हे आणि त्यांचं कार्याची आपल्याला ओळख करून कमी वेळेत संपूर्ण त्यांचा जीवनपट आपल्या समोर मांडला. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले सोनवणे सर यांनी देखील या ठिकाणी अतिशय सविस्तरपणे आणि कमी शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची ओळख पुन्हा एकदा आपल्याला करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जे काही माणसं असतात हे माणसं हे जे काही वनस्पती असतात, झाडं असतात, त्या झाडांच्या अवयवांसारखे असतात. काही माणसं कशी असतात बघा की झाडाच्या फांदीसारखे असतात. त्यांच्यावर थोडा दाब दिला फांदीवरती की ते तुटून जाणारे असतात. काही माणसं कशी असतात, पानांसारखे असतात. उन्हाळा पट आला की ते गळून जाणारे असतात. काही जे माणसं असतात आपल्या आजूबाजूला ते मुळांसारखे असतात. आपल्याला ते कधी कधी दिसत नाहीयेत पण ते कायम त्यांचं काम करत राहतात. असेच शाळेतले जेवढे काही कार्यक्रम होतात ते कधीच आपल्याला समोर दिसत नाहीयेत की हे कामाचं पाठीमागं मूळ कोण आहे. तर खरं तर ते मूळ असतात हे सगळे आपल्याला व्यवस्था करून देणारे आपले सागरकर. आणि म्हणून आज मी विशेष त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. म्हणून सागर काकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपला हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये नेहमीच कैद होत असतो आणि आपल्याला त्या कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी किंवा आठवण राहावी म्हणून जे आपला या ठिकाणी मोबाईलमध्ये फोटो कैद करून ठेवत असतात असे आपले प्रशांत सर असतील किंवा सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील ज्यांनी कार्यक्रमाची सूत्र हाती घेतली असे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गोडसे सर यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी शांततेत संपूर्ण कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे विशेष आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.